नाम केवळ मुखाने घेत असता यांत्रिकपणे पुष्कळ वेळा आपले त्यात लक्ष मन नसते. अशा वेळी घेतलेले नाम उपयोगी पडते की नाही, त्यावर काही अभ्यासकांचे असे मत आहे की भगवंताचे नाम हे शक्तियुक्त असते. त्यामुळे नाम केवळ मुखाने घेतले तरी त्याचा उपयोग होतो, पण तो केवळ सुकृत सत्कृत्य म्हणून व त्याचे फळ पुण्य आहे. त्या पुण्याचा पुढील जन्मात सत्कार्यार्थ उपयोग होतो. पण श्री महाराजांचे मत असे नाही. ते म्हणतात, वैखरीने घेतलेले नाम लक्ष असो अगर नसो त्याचे सूक्ष्म स्फुरण परावाणीत असतेच. त्यामुळे नामाचा फायदा भगवंत प्राप्तीसाठी होतोच. ते उदाहरण देतात. एका गृहस्थाकडे रामा नावाचा गडी आहे. ते रामनामस्मरणाला बसले असताना एकदम महत्त्वाच्या कामाची आठवण झाली. रामाला ते म्हणाले, अरे रामा, तेवढे काम आधी कर. जपातील राम हा भगवंत होता. ते आत्मस्वरूपाचेच स्मरण होते. श्री महाराज संत ज्ञानेश्वरांचा आधार देतात. हरी मुखे म्हणा एवढे संतांचे म्हणणे आहे. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. नामात लक्ष असो नसो, सुचिता असो नसो, देऊळ असो नाहीतर स्मशान असो, मुखाने हरी बोला. श्री ज्ञानेश्वरांसारख्या महायोग्याने स्पष्टपणे सांगितले आहे की समाधी साधन संजीवन नाम, योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी. माऊलींपेक्षा अध्यात्मशास्त्रातील कोणी मोठा अधिकारी पुरुष होऊन गेला आहे काय? श्री गोंदवलेकर महाराज.